मी वडा 5 वर्ष केलं आणि मला देवाची आवड असल्यामुळे मी पंढरपूरच्या वारीत जायचो. कांदा बटाट्याच्या मार्केटला हमाली केली, घरातली भांडी नेली आणि तो वडापावचा धंदा तिथं चालू केला. तो माझ्या पूर्ण अख्ख्या आयुष्याला टर्नओव्हर ठरला. हा सगळ्यात जास्त मोठी विठ्ठलाची कृपा आणि बाकीचे कामगार 300 माझ्याकडे काम करायचे. कंटिन्यू दिंडीची 15 वर्ष झालं सेवा करतो मी. अजिबात काय घेत नाही दिंडीचं. 12 दिवस कंटिन्यू सेवा करतो. महिन्याला 30 दिवस ऑर्डर असते. सेवा न करता पैसे, त्या पैशाचा काय करायचे. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, ज्यांचं नाव आहे प्रशांत रामचंद्र साळुंखे. नमस्कार. अँकर संपदा जगताप या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मंडळी, जगात बरीच माणसं असतात, आपापल्या परीने आपला उद्योगधंदा करत असतात, पण आपल्या उद्योगधंद्यातूनच सेवा बजावणं ही खूप मोठी गोष्ट असते. समाजासाठी काहीतरी करणं ही सुद्धा अगदीच खूप मोठी गोष्ट असते. नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसांच्या मुलाखती, त्यांच्यासोबतच्या गप्पा आपण तुम्हा सगळ्यांसमोर आणत असतो. आणि आज अशाच प्रकारे एका माणसाची मुलाखत, एका माणसासोबत आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, ज्यांचं नाव आहे प्रशांत रामचंद्र साळुंखे. नमस्कार काका. नमस्कार. आज जर का पाहिलं तर संपूर्ण कोरेगाव तालुक्यामध्ये केटरिंग व्यवसायामध्ये त्यांनी खूप मोठं नाव कमवलं आहे. म्हणजे सुरुवातीला अगदी वडापावच्या गाड्यापासून ते अगदी आता खूप मोठा बिझनेस त्यांनी त्यांचा उभा केला आहे. आणि म्हणून आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. कारण एक वेगळं काम करताना नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात, संकट येत असतात, पण त्याच्यावरती मात करून जो उभा राहतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि असंच एक उत्तम उदाहरण म्हणजे काका असं म्हणायला आज हरकत नाही. तर काका, तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल? माझं बालपण इथंच कनेरखेडमध्ये गेलं. शिक्षण इथंच कनेरखेडमध्ये झालं आणि कॉलेजला मी कोरेगावला ऍडमिशन घेतलं. 11वी आर्ट्स साईडला घेतलेलं ऍडमिशन आणि 14वी पर्यंत माझं शिक्षण कोरेगाव डीपी भोसले कॉलेजला झालं. बरं. आणि शिक्षणाची खूप आवड होती मला. माझ्या परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही. मला आमच्या घरच्या लोकांनी मुंबईला जॉब साठी मला मुंबईला पाठवलं. तिथे एक स्वान मिल म्हणून कपड्याची मिल होती. तिथं मी स्वान मिल मध्ये कामाला लागलो. ती कामाला लागल्यानंतर 5-6 महिन्यातच ती कंपनी बंद झाली, मिलच बंद झाली. मग तिथून मी आमचा एक भाऊ होता मधला, 2 नंबरचा भाऊ, त्याच्याबरोबर त्यापाशी राहायला मुंबईला, नव्या मुंबईत गेलो. तिथं काय आता शिक्षण अर्धवट सोडलेलं, त्यामुळे मला काय आता करताच येत नव्हतं ना. मी कांदा बटाट्याच्या मार्केटला हमाली केली बरेच दिवस. पहाटे त्या भाजी मार्केटला पहिलं जायचं पहाटेने, 9 वाजेपर्यंत ती भाजी मार्केटमध्ये हमाली करायची आणि नंतर कांदा बटाट्याच्या दिवसभर गोणी व्हायच्या, हमालीच केली. नंतर मग ते करता 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 मग कांदा घेऊन यायचा घरी, विकत आणायचा, तो विकायचा, गाड्यावर टाकायचा आणि प्रत्येक मुंबईतल्या त्या आमच्या एरियातल्या कोपरखाना एरियातल्या गल्लीत विकायचा, ओरडून विकायचा. कांदा घ्या, बटाटा घ्या, असं करत करत मग ते दिवस काढायचं चाललेलं त्यावेळेला. नंतर मग असं कांदा बटाट्याचा तो गाडा संध्याकाळी एका जागा, म्हणजे ही कष्टाची दिवसभर कष्ट चालू असायचे, एका जागेवर लावायचा, तिथं विकत बसायचं. मग तो कांदा बटाटा विकता विकता समोरच एक वडापावल्याचं दुकान होतं. एक आजी होत्या, ते वडापावल्याचं दुकान होतं. तर मी आपली माहिती घेतली, वडापाव कसा करायचा, काय करायचं. मला मग आम्ही व्यवसाय जरा चेंज केला. आम्ही वडापावचा व्यवसाय तिथे चालू केला. वडापावचा व्यवसाय चांगला चालत होता, एकदम मस्त. मग तो केल्यानंतर मग मी गावी आलो. गावी आल्यानंतर इथं तरी आई एकटीच होती माझी, आम्ही दोघच राहायचो. मग आम्ही वडापावचा व्यवसाय इथं गावात चालू केला. सुरुवातीला गावात चालू केला, कमी व्हायचं. मला तिकडून मुंबईत आल्यानंतर 1 रुपया पण भांडवल नव्हतं माझ्यापाशी. 1 रुपया कसला असतो तर कसलंच पैसे नव्हते. माझ्या मित्रांनी, 2 मित्रांनी मला ते 500-500 रुपये दिले दोघांनी. मी एक टपरी घेतली भाड्याने. मग त्या भाड्यात चालू केला, घरातली भांडी नेली आणि तो वडापावचा धंदा तिथं चालू केला. त्यावेळेला 2 रुपयाला वडापाव. ज्या वेळेला चालू केला ते 98 साली, 2098ला चालू केला. तो पण आता चव असल्यामुळे चांगला चालत होता, धंदा चांगला चालत होता, व्यवस्थित व्हायला लागल्यानंतर काही दिवसांनी 4 वर्षांनी लग्न झालं माझं. तरी पण माझा तोच व्यवसाय होता. पण दिवसात आपलं जेवढं कमी पैसे भेटायचे त्या पण धंद्यात. कारण गावच्या ठिकाणी उधारीच्या जास्त
जास्त उदारच यायचं माणसाने याला. तरी पण आपलं जिद्द होती, काहीतरी करायचं काहीतरी करायचं, घरच्या बायका पोरांचं पोट भरायला पाहिजे. आई होती माझ्या बरोबर, म्हणून आम्ही आपला तो व्यवसाय चालूच ठेवला. त्या व्यवसायातनं काहीच भागत नाही. म्हणजे अडचणी यायला लागल्या, मुलगी झाली नंतर मला एक, त्या बऱ्याच आर्थिक अडचणी काय करायचं. मग बैलगाडीच्या त्यावेळेला शर्यती बऱ्यापैकी सगळीकडे चालू होत्या. मग आम्ही कधी कधी असं डोक्यावर म्हणलं तरी घेऊन गेलोय वडापावचा व्यवसाय. बैलगाडीच्या शर्यतीच्या ठिकाणी डोक्यावर म्हणलं तरी घेऊन गेलोय. आणि नाहीतर मग मित्राच्या बैलगाडीत न्यायचो, सगळं साहित्य भरायचं त्यात, तिथं घेऊन जायचं. आणि तिथं जास्त जरा धंदा व्हायचा ना तिथं, म्हणून जास्त पैसे भेटायसाठी मग आम्ही तिथं जायचो. तिथं दिवसभर करायचं, मग ती मला पैसे भेटत होते त्यावेळेला. पण मग ते तरी अडचणीच होत्या. काय सायकल सुद्धा माझ्याकडे नव्हती, म्हणजे पैसेच नव्हते माझ्याकडे. माझी परिस्थिती एकदम हालाकीची होती. मग असं करत करत मग एक गाडी घेतली आम्ही लोनवरती, एक रिक्षा घेतली. ती रिक्षा अधिक वडापाव असं दोन्ही आपलं चालायला लागलं. मग आता ते वडाप केलं, कनेरखेड ते कोरेगाव ते कनेरखेड, रोज आपलं वडापचा धंदा. थोडीशी परिस्थिती बदलल्यासारखी झाली. आणि एकच वर्ष अशी आमची दिंडी, कनेरखेडची दिंडी माझ्या दारातून जात होती. आता माझा वडापावचा व्यवसाय असल्यामुळं मी काय केलं, त्या दिंडीला इथं म्हटलं नाश्ता चहा द्यायचा. तर त्यावेळेला परिस्थिती एकदम हालाकीची असल्यामुळं मी फक्त एक 5 किलो पोहे घेतले. 5 किलो पोहे घेतल्यानंतर त्या पोह्याला करायला तेल सुद्धा नव्हतं, इतकी कंडिशन खराब होती. कसं तरी ती पोहे बनवलं आणि आम्ही त्या दिंडीला दिलं, तर ती आम्हाला पुरलंच नाही. तर आता काय करायचं, पुढच्या वर्षी पुन्हा दिंडी आली, पुन्हा पोहे केलं. नंतर तशीच परिस्थिती झाली, त्यांना डिश सुद्धा नव्हते त्याला, का पेपरवर द्यायचो. म्हणजे अतिशय खडतर परिस्थितीतून तुम्ही नक्कीच वरती आलेला आहात. म्हणजे आपण ऐकतो की माणसाच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, परंतु इतक्या अडचणी येणं म्हणजे अगदी तुम्ही मुंबईमध्ये जाऊन स्वतःचा बिझनेस चालू करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर इथं गावात आल्यावरती स्वतःचा व्यवसाय चालू केला. म्हणजे खरंच मित्रांनो, ह्याला खूप मोठं धाडस लागतं. कारण की एक व्यवसाय उभा करणं, नोकरीच्या पाठीमागे न पळता जेव्हा मराठी माणूस व्यवसायाच्या मागे लागेल, तेव्हा खऱ्या अर्थानं मला वाटतं आपल्या समाजामध्ये सुधारणा होईल, बदल घडून येईल. काका, मला आतापर्यंतची तुम्ही स्टोरी सांगितली की तुम्ही वडापावचा बिझनेस चालू कसा केला, काय केलं, परंतु मग आता ह्या केटरिंग व्यवसायाला सुरुवात नेमकी कशी झाली ते मला ऐकायला आवडेल. तर केटरिंग व्यवसायाला सुरुवात झाली, मग मी वडाप 5 वर्ष केलं. 5 वर्ष वडाप करतानाच ह्या तुम्हाला दिंडीचं सांगत होतो मी. दिंडीच्या इथं मला नाश्ता द्यायला सुद्धा काय नव्हतं माझ्याकडे. आपला वडापचा आणि वडापावचा धंदा व्यवस्थित आपला चालू होता. आणि मला देवाची आवड असल्यामुळे मी पंढरपूरच्या वारीत जायचो. मग ती नाश्ता 2 वर्ष मी कसा दिला. वडापच्या मुळे मला थोडस फार पैसे माझ्याकडे आले असते. त्यावेळेला मी तिसऱ्या वर्षी नाश्ता बदली केला. म्हणजे शिरा दिला, भजी दिली, अशी मला आवड होती ती. असं देता देता मग मला ती दिंडीतली काही लोक आली, तर चल म्हणले दिंडीला जाऊया. दिंडीला जाता आता घरी विचारा म्हणलं प्रॉब्लेम किती घरी आहेत, काय आहेत, वडापाव दुकान बंद होणार, गाडी बंद होणार. दिंडीतली लोक म्हणली गाडी घ्यायची बरोबर, आम्ही डिझेल त्यात भरतो, तुझी गाडी त्या रथाच्या पाठीमागे उभी करायची आणि त्याच्यावर अशा स्पीकर लावायचा. मग माझी तयारी झाली, मी दिंडीला गेलो. त्या दिंडीत 2 वर्ष माझ्याबरोबर ते दिंडीतले आचार्य असायचे, ते मला वडापाव भजी येत होते म्हणून करायला सांगत होते. बरोबर. मग ती मी 2 वर्ष केलं. आणि तिसऱ्या वर्षी काय प्रॉब्लेम आला त्या आचार्यांना, ते आले नाहीत. म्हणून सगळी माणसं दिंडीतली माझ्या घरी आली, म्हणजे तुम्ही स्वयंपाकाला यायचं आमच्या. तर मला येतच नाही स्वयंपाक, तर यायचं काय. मी त्यांना बोललो मला येत नाही काय हो. तर ते म्हणले मग नाही येऊ दे, आणि कर, खाराट कर, कसं पण कर, त्या देवाची काहीतरी कृपा होईल, चल. मग मी गेलो, त्यांच्या बरोबर गेलो. मग त्यांच्या जसं सांगशील तसं करायचं. शिरा कर, भात कर, आमटी कर, काय असं जो स्वयंपाक असेल तो थोडा 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 मी 12 दिवस मॅडम केला. आणि 12 दिवसानंतर 12 दिवसात त्यांना सगळ्यांना, त्या दिंडीच्या लोकांना स्वयंपाक आवडला. चांगला करतोय हा, चांगला करतोय हा, चांगला करतोय. मग आल्यानंतर पाठीमागे घरी आल्यानंतर थोडं थोडं हळूहळू मला स्वयंपाक यायला लागले. म्हणजे विचारायला यायला, म्हणजे आमचा करतोय का 50 माणसाचा. पहिलाच स्वयंपाक मला तिसरा असतो ना, त्याला तिसरा उपीट, भात, आमटी असं 50 लोकांचा तो पण केला. मग तो माझ्या पूर्ण अख्ख्या आयुष्याला टर्नओव्हर ठरला. हा बिझनेस मध्ये शिरायला मला तो टर्नओव्हर आहे. बरोबर.
म्हणजे विठ्ठलाचीच कृपा म्हणायला काही हरकत नाही. सगळ्यात जास्त मोठी विठ्ठलाची कृपा माझ्या म्हणजे टर्नओव्हरच आहे विठ्ठलाचाच. खरंय खरंय. म्हणजे एक टर्निंग पॉइंट आयुष्यातला किंवा या बिझनेस सुरू होण्यातला एक टर्निंग पॉइंट म्हणायला काही हरकत नाही. मग तेव्हापासून जे सुरुवात झाली ते आता अगदी एक मोठे बिझनेसमन म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. मग त्याच्यानंतरची पुढची वाटचाल नेमकी कशी होती, की आता तुमच्याकडे कामगार किती आहेत, ऑर्डर कशा असतात तुम्हाला? माझ्याकडं आता 1-1 वर्षाचं बुकिंग आहे. बापरे. हो, 1-1 वर्षाचं कामगार माझे जवळ 300 कामगार आहेत माझे. अरे वा. हो, आणि एक दुकान पण आहे, स्वीट मार्टचं दुकान आहे. तिथंही कामगार आहेत फिक्स मध्ये, आणि बाकीचे कामगार 300 माझ्याकडे कामगार आहेत. 300 कामगार टोटल. आणि खडतर एकदम बेकार परिस्थितीमध्ये मी चालू केला बिझनेस. माझ्याकडे काही नव्हतं. 2-2.5 हजाराची एक शेगडी घेतली मी, एक ओलात घेतलं आणि तो बिझनेस चालू केला. आज त्या शेगडीच्या जाग्यावर म्हणजे त्या शेगडींच्या बरोबर जवळजवळ 2,500 रुपयाची फक्त शेगडी होती माझ्याकडे, आणि एक 200 रुपयाचं ओलातनं 2700 रुपयाच्या भांडवलात आता 27 लाखाच तरी मटेरियल माझे तिथं असेल त्या गोडाऊनला. हो, एवढं मी प्रगती केली. पण माझं फक्त इमानदारीचं सगळं काम. मी 2 नंबर आज माझ्या अख्ख्या आयुष्यात मी कधीच केलं नाही आणि करणारही नाही. खरं असं म्हणजे कर्माचं फळ आपल्याला नक्कीच चांगलं मिळतं. सगळ्यात जास्त पांडुरंगाची माझ्या कृपा आहे. त्या पांडुरंगाच्या आशीर्वादानंच माझं चांगलं चाललंय. मी कंटिन्यू दिंडीची 15 वर्ष झालं सेवा करतोय. मी अजिबात काय घेत नाही दिंडीचं. 12 दिवस कंटिन्यू सेवा करतो. कंटिन्यू सेवा म्हणजे जिथून आपली सुरुवात झाली, ज्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात काहीतरी करता आलं, त्याच्यासाठी नक्कीच आपण आपले आभार व्यक्त करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी ते गेली 15 वर्ष झालं मोफत सेवा करत आहेत. खरंच म्हणजे आजच्या जगात जर का पाहिलं तर इतकी सेवा म्हणा किंवा ती सेवा करतोय. परंतु या परिसरात कुठं जरी मंदिराचं एखादं काम असलं तरी मी तिथं पैसे मागून घेत नाही. असं ते देतील तेवढे पैसे घ्यायचे आणि हे करायचं, म्हणजे देतील तेवढे पैसे घ्यायचे, पैसे मागतच नाही. नारळ तर नारळ. पण मी सेवा करतो देवाची कुठल्याही. आणि कोणी जरी सांगितलं मला या आमच्या मंदिरात असा कार्यक्रम आहे, तरी माझी आता म्हटलं तरी तयारी आहे. याचा स्वयंपाक करणार मी, अशी तयारी आहे माझी. मी सेवा मला जास्त आवडते, कारण देवानच ती मला तिथं तयार केले. अगदी खरं, देवानच तयार केले. आणि एखाद्याच्या परिस्थिती नसली, एखाद्याची गरीब परिस्थिती, सांगायचं मला तिने की आमची परिस्थिती नाही, तुम्ही आमचं काम फुकट करा, तरी माझी तयारी आहे. बापरे. येत्यापर्यंत. आणि कामगार महत्वाचं चांगलं आहे माझ्याकडे. कामगार मस्त आहे, ती सगळी चांगली आहेत. माणसांनी टीम चांगली भेटली तर परिस्थिती माणसानं काढायला पाहिजे एवढं मला वाटतं. बरोबर. म्हणजे परिस्थितीला दोष न देता परिस्थितीवरती आपल्याला मात करता आला पाहिजे. अगदी खरं. मग आता तुम्ही इतका मोठा बिझनेस उभा केला, नक्कीच हे तुम्ही तर खूप मोठ्या जिद्दीनं उभं केलेलं आहे, परंतु ह्याच्यासोबत तुम्हाला अजून कोणी सहकार्य केलं, कोणी सपोर्ट केला, घरातल्यांनी कशी मदत केली? माझ्या वडापावच्या बिझनेसला माझ्या आईने सगळा सपोर्ट मला केला. घरून भाजी करून द्यायची, मी तिथं जाऊन वडापाव करायचो, विकायचो. नंतर लग्न झाल्यानंतर तिथून मग आईनं मिसेसनं मला जास्त सहकार्य केलं. सगळ्यात जास्त मिसेसनं सहकार्य केलं. अच्छा. आणि तिचं पण एक तिला पण ह्या बिझनेस मध्ये घेतलंय मी. म्हणजे तिला काय घरी काम करायचं ते म्हणून तिला एक छोटस दुकान टाकून दिलंय स्वीटचं. बरोबर 2 कामगार आणि ती आता ती चांगले बिझनेस करते. आता दुकान कुठे आहे मग आपलं? इथंच कनेरखेडमध्ये स्टँड वरती आहे दुकान. अच्छा, स्टँड वरती स्वीट मार्टचं दुकान आहे. तर नक्कीच मी सगळ्या कनेरखेडकरांना आणि त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातल्या सगळ्या मंडळींना विनंती करेन की तुम्ही नक्कीच एकदा तरी सोहम स्वीट मार्ट या आपल्या शॉपला नक्कीच भेट दिली पाहिजे, तिथली चव बघितली पाहिजे. कारण बऱ्याच जणांकडून मला इथे आल्यापासून ऐकायला मिळालंय की इथली चव अतिशय अप्रतिम आहे. काका, मगाशी तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे 300 कामगार आहेत, परंतु आता हे 300 कामगार मला वाटतं तयार झाले असतील जसा बिझनेस आपला चालू झाला तसा. परंतु जेव्हा सुरुवात होती आपल्या बिझनेसची तेव्हा नक्कीच हे काम एकट्याचं नाहीये की सगळी पूर्ण व्यवस्था बघणं, व्यवस्था चालवणं. तर त्यावेळी मग तुम्ही कसे करायचे किंवा कामगार किती होते? मग त्यावेळेला माझ्याकडे कामगारच नव्हते मॅडम. बापरे. कामगारच नव्हते, मी एकटाच करायचो. म्हणजे आता एखादी ऑर्डर आली, समजा बुंदी करायची, लाडू करायची, एकटाच करायचं सगळं. त्यावेळेला हाऊस पण होती आणि जिद्द होती.
की ह्या बिझनेस मध्ये मला माझं नाव कमवायचं. सोहम केटरर्स हे नाव सगळ्यांच्या तोंडी यायला पाहिजे एवढी माझी जिद्द होती. मग मी दिवाळीचे असले त्यावेळेला लाडूचा सीझनच असतो तो दिवाळीचा आमचा आचारी लोकांचा. तर एखाद्या ठिकाणी रात बसलो ना संध्याकाळी 6 वाजता तर सूर्य उगवल्यानंतरच उठायचो. इतकं मी ते बुंदी सगळ्यांची करून द्यायचो. म्हणजे तिथं जेवढी आली त्या रेशनिंगला कशी लाईन लागते त्या पद्धतीची लाईन तिथं लागायची त्या लाडू करायला. सगळ्यांचं एकटाच करायचो. बरेच 2-3 वर्ष मी एकट्यानंच बिझनेस सांभाळायला. सगळंच करायचो. पुऱ्या पण मीच काढणार, स्वयंपाक पण मीच करायचो. पण जिद्द होती, कष्टाची भरपूर तयारी. रात्रंदिवस मी काम केले, रात्रंदिवस. आता कामगार आहे ती, त्यावेळेला भरपूर कष्ट केले. त्यामुळे तर आज इथं उभं राहिलोय. एवढं मोठं केटर्स, सोहम केटर्स नाव एवढं मोठं व्हायला ते कारण आहे. कष्ट करायला पाहिजे आणि निर्व्यसनी कष्ट. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 नंबर कधी कोणाशी केलंच नाही. म्हणजे 2 नंबर म्हणजे काय, ही साहित्य आले किंवा ते आम्ही कुठे घेतले उचलले असला विषय नाही. कामगार पण माझी त्याच पद्धतीचे आहेत, सगळी चांगली आहे. ती सगळ्यांना सगळं भेटतं म्हणजे त्या कामात. मी त्यांना काय मागेल ती वस्तू कामगारांना भेटेल. पण आमच्या कामात 2 नंबर झालेच नाही, सागायच झालेला. खरं म्हणजे म्हटलं जातं की माणसानं कष्ट करायला कधीच घाबरायचं नाही. आणि त्याचप्रमाणे मला आता काकांचं तत्व दिसतंय, त्यांची मूल्य दिसत आहेत की कष्ट करायला कधी घाबरायचं नाही. आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणा ज्या माणसाकडे असतो तो नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आणि तसाच तो प्रामाणिकपणा काकांनी जपला आणि त्यामुळेच त्यांनी, मला असं वाटतं, इतका मोठा बिझनेस आता त्यांनी उभा केलेला आहे. मगाशी तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला तुमच्या कुटुंबाने भरपूर सहकार्य केलं, त्याचबरोबर कोणी अजून मित्रमंडळी किंवा बाहेरच्या कोणी लोकांनी तुम्हाला मदत केली? नाही, मला मित्रमंडळींनी सहकार्य केलं. वडापावचं दुकान ज्या वेळेला चालू करायचं होतं त्यावेळेला मी मुंबईवरून आलो होतो. माझ्याकडे काही सुद्धा नव्हतं. तर त्या एक महेश शिंदे म्हणून आमच्या शेजारचे आहेत, त्यांनी मला त्यावेळेला 97 साली 500 रुपये दिलेले त्यांनी बिझनेस चालू करायला. आणि मानाजी शिंदे म्हणून ते दिवंगत आहेत, वारले ती, मानाजी शिंदे म्हणून त्यांनी 500 रुपये, त्या 1000 रुपयेवर मी वडापावचा व्यवसाय चालू केला. त्या 2 मित्रांनी माझ्या खरोखर मला सहकार्य केलं. तसंच संभाजी शिंदे असं माझे मित्र आहेत, त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केले, वेळोवेळी अगदी. अच्छा, म्हणजे जसं आपण म्हणतो की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला सुख असतं तेव्हा मित्र नक्कीच हजर असतात. आणि दुसरी गोष्ट माझे मेहुणी संतोष मतकर, त्यांनी पण मला भरपूर सहकार्य केलं, भरपूर सहकार्य केलं. आमच्या मिसेसचे भाऊ. अशा ठराविक लोकांनी मला भरपूर सहकार्य केलं. आणि महत्वाचं दिंडीतल्या लोकांनी, वारीतल्या लोकांनी मला, आणि त्या वारीत असणाऱ्या बायका आणि माणसं यांनी सहकार्य, म्हणजे तू कर, आम्ही आहे तुला, मला सपोर्ट दिला, चांगला दिला. बाकीचं आर्थिक बाजू नको त्यांची मला, पण त्यांनी सपोर्ट मला इतका दिला चांगला की त्याच्यामुळे मी पुढे सरकत गेलो. म्हणजे खरं आहे, म्हणजे आपण तर जिद्दीनं करत असतो, परंतु आपल्याला जी भेटतात माणसं किंवा आपल्याला जी मदत करतात, सहकार्य करतात, त्यांचं सुद्धा स्मरण आपल्याला राहणं गरजेचं असतं. आणि आज काकांनी ते स्मरण ठेवलंय. म्हणजे त्यांच्या मित्रांनी, मेहुण्यांनी, सगळ्यांनीच त्यांना भरपूर मदत केलेली आहे. बिझनेस वाढण्यासाठी मित्रांनी, मग मित्रांच्या सासरवाडीत जायचं, मग ते नाही सोहम केटर्सवाला आमच्याच माणसाला सांगायचं काम, असं करून यांच्या मित्रांच्या सगळ्या पाहुणे रावळ्यात माझंच केटर्स असते. जेवण पण आपलं चांगलंच असतं, त्याचा विषय नाही. पण तरी पण यांनी मला कुठं नेले, असं लांब लांबच्या ठिकाणी ते काम मला दिले त्यांनी. अगदी बरोबर. आता जसं तुम्ही म्हणालात की जेवण आपलं चांगलं असतं, याचा एक अनुभव मला बऱ्याचदा अनुभव आलेला आहे. म्हणजे मी बरेच अँकरिंगचे इव्हेंट करते, त्या बऱ्याच इव्हेंट मध्ये काकाच असतात करायला. आणि म्हणूनच त्यांचं काम बघून मी आज त्यांचा पॉडकास्ट घ्यायचं ठरवलं. मध्ये एका इव्हेंटला मला ते भेटले होते, त्यावेळी मला ते असं म्हणाले, मला अजून काका तुमचे शब्द आठवतात की सोहम केटरर्सचं ज्याप्रमाणे नाव झालेलं आहे आपल्या पंचक्रोशीमध्ये, त्याचप्रमाणे निवेदिका संपदा जगताप हे सुद्धा नाव झालेलं आहे. म्हणजे काय होतं की बिझनेसमध्ये जेवढी आपण एकमेकांना मदत करू, सहकार्य करू, प्रोत्साहन देऊ, तेवढा माणूस जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो. माझ्या बिझनेसला एक टर्निंग पॉइंट आला, इथलं आपलं एक गाव आहे आपशिंगे. त्या आपशिंगच्या लोकांनी मला जास्त सपोर्ट दिला, सगळ्यात जास्त. म्हणजे पूर्ण माझ्या बिझनेस मध्ये सगळ्यात जास्त मला सपोर्ट देणारं गाव आपशिंगे. अच्छा. आपशिंगच्या पूर्ण 100% माझ्याकडे काम असतात आपशिंगची, पण सगळी लोक मला सपोर्ट देतात. आपशिंगचं खरंच माझ्या उपकारच असल्यासारखं आहे. मी 90% आपशिंग मध्ये असतो, 10% घरी असतो, असं. म्हणजे इतकं मला ती, आणि गाव पण मला ती
एकदम बिझनेस साठी एक नंबर आहे. एक नंबर. म्हणजे पहिल्यापासून जी माणसं भेटत गेली ती खरंच पांडुरंगाच्या कृपेने आपण म्हणूयात की अगदी चांगली आणि सहकार्य करणारी माणसं भेटत गेली. अजून तुम्ही जशी सुरुवात केली तेव्हापासूनचा किंवा अगदी लहान असल्यापासूनचा असा एखादा कोणता अविस्मरणीय किस्सा आहे का तुमच्या आयुष्यात की तो क्षण तो किस्सा कधीच मी विसरू शकत नाही? आहे ना माझ्या. मी आता वारीतला सांगतो. वारीतच गेलो तुम्ही. आता मी वारीत 5-6 वर्ष केली, सेवाच करत होतो. ते असं वाटायचं की मला पांडुरंगाचं दर्शन व्हावं एकादशी दिवशी, अशी माझी इच्छा होती. मला स्वयंपाकामुळे तिथल्या आमच्या हॉलमध्ये स्वयंपाक असायचा तिथं पंढरपुरात. स्वयंपाकामुळे मला जाताच येत नव्हतं आत पंढरपुरात जाता येत नव्हतं. नगर प्रदक्षिणा केली की माणसं पण यायची, त्यांना पण दर्शन भेटत नव्हतं, गर्दी असायची. तर मला असं मी बाजाराला निघालो होतो एकादशी दिवशी पंढरपुरात. गर्दी खूप होती ना तिथं. एक माणूस मला भेटला, मला दर्शन घ्यायचे का, मला पांडुरंगाचं दर्शन डायरेक्ट देतो. तर मला वाटलंच नाही, म्हणजे असं विश्वासच बसना एवढ्या गर्दीत मला पांडुरंगाचं दर्शन कसं भेटायचं. तर त्यांनी मला, आता कसं पण नेऊ द्या, पण त्यांनी मला त्या दर्शनापर्यंत माझ्या पांडुरंगापर्यंत नेलं. मला अगदी असं विस्मरणीय क्षण आहे. अजून एक आहे तो पण सांगतो. पांडुरंगाचं दर्शन मला त्या मंदिरात एकादशी दिवशी तो एक क्षण आहे. आणि दुसरा पांडुरंग बाळासाहेब ठाकरे. मला राजकीय म्हणजे हे नाही, असं नाद नाही राजकीयाचा, पण बाळासाहेब ठाकरेंना भेटेल अशी माझी इच्छा होती. ती पण मुंबईत असताना आनंद दिघे साहेबांनी मला नेलेलं आणि ती पण पूर्ण झाली माझी. 2 क्षण आहे ती माझ्या आयुष्यात एकदम अविस्मरणीय क्षण एकदम. म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की एकादशी दिवशी मला पांडुरंगाची चरण सेवा मिळावी, चरण स्पर्श मिळावा, आणि तो तुम्हाला मिळाला. आणि पांडुरंगाचा हा चरण स्पर्श तुमचा एक अविस्मरणीय क्षण असावा. ऐकून मला तर खूप छान वाटत आहे, खूप आनंद मिळत आहे. आता तुमचा काका बिझनेस इतका मोठा झालेला आहे, मग आता महिन्याला एक ठराविक किती ऑर्डर्स तुम्हाला असतात? महिन्याला 30च्या 30 दिवस ऑर्डर असतात. बापरे. 30च्या 30 दिवस. एका दिवशी 2-2, 3-3 असं असतात ऑर्डर. अच्छा. म्हणजे महिन्याला 50-60 ऑर्डर झाल्या माझ्या. झालं अंदाजे असं. मला 365च्या 365 दिवस काम असतं. हो, अगदी खरंय. म्हणजे आपण जे म्हणतो की ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना सीझन नुसार काम मिळतं. मी ती सगळंच पैसे भेटावं, म्हणजे प्रत्येक दिवशी मला पैसे भेटायचा असा माझा हेतूच नाही. आणि पैसे हे भेटतच राहते, भेटते ती पण मला. बरोबर. पण मला असं वाटतं की सगळ्या दिवशी पैसे असावं काय नाही. माणसं, मी माझ्या पैशापेक्षा मी माणसं जपलेत सगळी. अगदी खरं. माणसं भरपूर जपलेत. मला माणसं ती माणसंच माझा पैसा आहे. खरंय. आणि ती मला समजलं. पण माझा असंच एक ऍक्सिडेंट झालेला 2022 साली. मला पाटलांच्या इथं ऍडमिट केलेलं, मला बरंच लागलेलं. ऍडमिट असताना मंदिरात कशी लाईन लागते बघायला, तशी मला लाईन तिथं लागलेली बघायला. आणि माणसं अशी मोकळी आली नव्हती. लाखानं पैसे घेऊन आलेले. माझ्या मिसेसकडे जवळजवळ 10 लाख रुपये साठलेले असे पैसे. आम्ही म्हणजे रिटर्न दिले की आम्हाला गरज नव्हती त्यावेळेला. पण असं पैसे घेऊन यावं असं काय नव्हतं. पण मंदिरात जशी लाईन लागते तशी लाईन माझ्याकडे लागलेली मला बघायला. म्हणजे ही माणसं कमवलीत. मी पैसे जास्त कमवले, माणसं मला भरपूर कमवलीत. माणसं या बिझनेस मध्ये असंच पाहिजे, माणसंच कमवायला पाहिजे. बरोबर. व्यवसाय बिझनेस हे भेटतच राहत, पैसे मिळत राहतात. असं मला वाटतं. सगळ्यांना सांगू वाटतं की माणसं कमवा. पैसे कमवायला काय, आपण पैसे रोजच कमवतोय. अगदी खरंय. माणसं हीच आपली सगळ्यात जास्त संपत्ती आहे. अगदी बरोबर. मग आता ह्याच्यासोबत तुम्ही काम सुद्धा करत आहात, म्हणजे तुमचं बिझनेसचं जे काम आहे ते करत आहात. त्यासोबत तुम्ही आता सांगितलं की माणसं हीच सगळ्यात मोठी आपली श्रीमंती आहे. अजून तुमच्यात अजून कोणते तुम्हाला छंद जोपासायला आवडतात का ह्या कामासोबत? नाही, ह्या कामासोबत मला कसं वाटतं, छंद नको मला, माझे नाहीत काय छंद. पण माझ्या मागं समजा आता मी सांगितलं तुम्हाला 300 आहेत, समजा 300 कुटुंब असे कंटिन्यू त्यांचं पण चालावं असं मला वाटतं. बाकी काय नाही. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या हातून ती सुद्धा समाजसेवा एक होत आहे की 300 लोकांचं कुटुंब चालत आहे, त्यांना रोजीरोटी मिळत आहे, आपल्यामुळे त्यांना काम मिळत आहे. आणि हे समाधान खूप चांगलं असतं. समाधान आहे. अगदी खरंय. अगदी खरंय. म्हणजे आता इतका बिझनेस मोठा झालेला आहे, एवढ्या लोकांना तुम्ही आतापर्यंत काम दिलेलं आहे.
मग आता ह्या बिझनेस मध्ये जे काही नवतरुण येणार आहेत किंवा जे इच्छुक आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल? की मी हे सांगेन की बिझनेसच्या लगेच पैशाच्या मागे लागायचं नाही. पहिले माणसं जपा, बरोबर, बिझनेस ऑटोमॅटिक होत जातं. आणि सातत्य ठेवायला पाहिजे त्यांनी. नवीन तरुण मंडळींनी सातत्य ठेवा, व्यसन करू नका अजिबात सुद्धा. आणि त्या 2 नंबर करायचं नाही व्यवसायात कुठल्या. आपला व्यवसाय पुढे कसं न्यायचं ती बघायचं. प्रामाणिकपणे धंदा व्यवसाय करा असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. ओके, आता हे झालं आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून. पण तुम्ही आता गेली 15 वर्ष झालं पांडुरंगाची सेवा करत आहात, वारकऱ्यांची सेवा करत आहात. आषाढी एकादशी आता जवळ आलेलीच आहे. मग एक वारकरी म्हणून किंवा एक माणूस म्हणून एका माणसाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असतात? एक माणूस म्हणून आपण कसं वागलं पाहिजे, समाजासाठी काम का केलं पाहिजे आणि ते कसं केलं पाहिजे, याबद्दल तुमचं मत काय? माणूस म्हणून एक प्रामाणिकपणे राहायला पाहिजे माणसांनी सगळ्या. आणि वारकरी म्हटला तर वारकऱ्यांनी एकमेकाची सेवा करायला पाहिजे. चालत गेला तर तो एकमेकाला सोबत घेऊन असं व्यवस्थित त्यावेळेला पांडुरंग तुम्हाला पावणार. नाहीतर काय मग त्याचा उपयोग नाही. वारीला जाऊन काय उपयोग नाही. बरोबर. नुसतं आपण म्हणायला वारीला जातोय, परंतु एकमेकाची सेवा करायला पाहिजे वारीत. सेवेतच माणूस, आता माझंच उदाहरण आहे, सेवेतच मी इथपर्यंत पोहोचलो. सेवा करूनच इथपर्यंत पोहोचलो, बाकी काय नाही. बाकी काय म्हणजे फक्त पांडुरंगाचं दर्शन एवढंच महत्वाचं नाही, तर त्यासोबत वारकऱ्यांची सेवा. दर्शन नाही भेटलं तरी चालेल, तुम्ही वारकऱ्याची सेवा केली तीच दर्शन आहे. तेच दर्शन तुम्हाला. अगदी खरंय. सगळ्या वारकऱ्यांनी ती लक्ष ठेवायला पाहिजे की दर्शनापाशी काय आहे. पांडुरंग वारकऱ्याची सेवा करतानाच भेटतो. अगदी खरंय. आणि मी अजून सुद्धा वारीला गेल्यानंतर एखाद्याकडे काही पैसे नसले, बिशी वगैरे भरायला काय अडचण आली तर मी तिथं जातो. मी स्वतः पैसे त्यांचे देतो, त्यांची सेवा करतो अजून सुद्धा. म्हणजे चालूच आहे, ती बंदच होणार नाही. वारकऱ्याची मी अखंड सेवा करत राहणार. अच्छा, म्हणजे एक वेळ दर्शन नाही मिळालं तरी चालेल, पण वारकऱ्यांची सेवा झाली पाहिजे. हे अगदी लाख मोलाचं वाक्य आहे. तुम्ही आतापर्यंत बरंच काही सांगितलं की एखाद्या गरीबाकडे पैसे नसतील तर मी त्यांचे पैसे घेत नाही, वारकऱ्यांची सेवा मोफत करतो. मग आता या धावपळीच्या जगात, स्पर्धेच्या जगात पैसा माणूस खूप कमवत आहे, म्हणजे माझ्याकडे अजून कसं येईल हा प्रत्येक माणसाचा उद्देश आहे. तर मग तुम्हाला असं वाटत नाही का की मी पण अजून जास्त पैसे कमवले पाहिजेत सेवा न करता? याबद्दल काय सांगाल? सेवा न करता पैसे, त्या पैशाला काय करायचे? पैसे तर भरपूर आहेत माझ्याकडे, पण येतातच की पैसे. येत नाही असं काय नाही, सेवा करत करत येतातच की पैसे. पैसे बंद झालेत का? माझं कष्ट आहे म्हटल्यानंतर पैसे येणार. कष्ट बंद होईल त्यावेळेला पैसे येणार नाहीत. बरोबर, असं आहे ते. सेवा तर करायलाच पाहिजे. बरोबर. सेवेतच आम्ही बिझनेसमॅन झालोय. कायच नव्हतं, मोठा बिझनेसमॅन सेवेतच झालो ना. अगदी खरं. म्हणजे फक्त पैसा हाच उद्देश नसून आपण इतरांची सेवा करणं हा सुद्धा एका व्यावसायिकाचा उद्देश असणं, ही मला वाटतं तुमच्यातली सगळ्यात वेगळी गोष्ट बघायला मिळते आहे. मग आता अजून तुम्ही आताच्या तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता? म्हणजे फक्त एक ह्या व्यवसायापुरताच नाही, तरुणांनी कसं घडलं पाहिजे? तुम्ही जसं एकदम शून्यातनं सुरुवात केली आणि आता इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहात, मग तरुणांनी आपल्या आयुष्याचं ध्येय कसं साध्य केलं पाहिजे याबद्दल काय सांगाल? तरुणांनी पहिली गोष्ट, एक तर व्यसन करायला नाही पाहिजे, कुठलंच व्यसन करायचं नाही. आणि कष्टाची तयारी ठेवायची. म्हणजे एखाद्या बिझनेस मध्ये एखादा फेल जातो बिझनेस, काज भेटत नाही, तर तो तिथं म्हणजे लगेच फेल व्हायला नाही पाहिजे. त्याने पण दुसरं काहीतरी शोधायला पाहिजे पुढं. बरोबर. हळूहळू असं उभं राहतं, एकदम काय मोठं होत नाही कोणी सुद्धा. हळूहळू स्टेपनं फक्त सातत्य ठेवायला पाहिजे. कुठला पण तुम्ही व्यवसाय करा, नोकरी करा, नोकरीच्या ठिकाणी गेला 10 दिवसात घरी आला तर तसं चालणार नाही. ते कंटिन्यू ते दिवस भरायला पाहिजे, त्यावेळेला तुम्हाला फायदा होईल. अधून मधून सोडली तर त्याचं काय होणारच नाही ना. तसंच बिझनेस मध्ये आहे, बिझनेस जरी केला तरी सातत्य ठेवलं तर तो बिझनेस कसा पण सहकार्य, म्हणजे आपल्याला सहकार्य होतच त्याचं आणि चालतोच बिझनेस असं म्हणणं. म्हणजे समाजाची सेवा, त्यासोबत आपली कष्ट करायची तयारी आणि त्यासोबत सातत्य, हे प्रत्येक तरुणानं जर का लक्षात ठेवलं तर अगदीच काकांच्या सारखं आपणही शून्यातनं उभं राहू शकतो. कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्याच्यावरती आपण मात करू शकतो. आणि मला असं वाटतं त्यांनी आता जो संदेश दिला आहे तो प्रत्येक तरुणांना आपल्या मनावरती अगदी ठासून बिंबवायला हवा, तर आपण आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो. आज
कन्नेरखेड गावामध्ये जे सोहम केटरर्स नावाचा इतका मोठा उद्योग उभा आहे, व्यवसाय उभा आहे. आत्ताच मगाशी त्यांनी सांगितलं की संपूर्ण महिनाभर मला ऑर्डर्स असतात. तरी सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन नक्कीच करेन की तुम्ही तुमच्या घरामध्ये काही कार्य असेल, लग्न कार्य असेल, तर तेव्हा नक्कीच सोहम केटरर्स यांना नक्कीच संपर्क करायचा आहे. एकदा तरी नक्कीच त्यांच्या हातचं जेवणाची चव बघायची आहे. कारण ज्या माणसाच्या डोकावरती पांडुरंगाचा हात सदैव आहे, ते जेवण सुद्धा नक्कीच चविष्ट आणि चवदार असणार आहे, याची आपणा सगळ्यांना यातून कल्पना येत आहे. म्हणूनच काका तुम्हाला शुभेच्छा पुढच्या कार्यासाठी. असेच आम्हा सगळ्या तरुणांना मार्गदर्शन करत राहा आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद.